धावांचं मापक लक्ष आहे. जर विचार केला 4 ओव्हरमध्ये 11 पूर्णांक जर बघायला गेला तर 60च्या सरासरीने धावा काढायच्या होत्या. पुन्हा एकदा कॅप फॉर सिलेक्शन थर्डमॅन आणि पॉईंटच्या मधून चेंडू चालाय, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागतात मात्र तब्बल 7 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर येते मात्र गोलंदाज विशालचं आणि यावरती नक्कीच हल्ला चढवला जातो. पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कल पाबंदी आहे आणि यामध्ये फक्त 2च खेळाडू या सर्कलच्या बाहेर असतील. त्याचा कुठेतरी फायदा घेताना आपल्याला बॅटर बघायला मिळतं. अनिकेत आणि नक्कीच प्रतीकची जोडी. मात्र पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवायची होती. यष्टांच्या मागे कुठेतरी चुक्या होत आहेत. चेंडू फरार होईल. फाईन लेग आणि थर्डमॅनचा खेळाडू. व्हेरी गुड फिल्डिंग. संघासाठी नक्कीच धावा वाचवल्यात का बघायला मिळतील आपल्याला. नक्कीच या 2 धावा कंप्लीट होत आहेत. खूप चांगली फिल्डिंग केली. फाईन लेगचा जो खेळाडू होता शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती आणि शेवटच्या टायमाला नक्कीच स्किड झाले आणि चेंडूला अडवण्यात यश आले. 2 धावा नक्कीच संघासाठी वाचवल्यात. मात्र क्षेत्ररक्षकांना धावफलक पुढे जाते 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. नऊ धावा झाल्या. इथं मात्र पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. वाईटने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा लागतात मात्र तब्बल डबल डिजिट डबल फिगर 10 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच धावा आल्या आहेत. 45 धावांचा छोट्या लक्षाचा पाठलाग करताना 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरमध्ये जर विचार केला 45 धावा आपल्याला करायच्या. पहिले षटक अजूनही मार्गस्थ असताना स्कोरबोर्डवरती 10 धावा लागल्यात. जमेची बाज असेल ती मात्र वाकण संघाची, कारण की अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथं मात्र पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन झालंय का, परंतु कव्हरचा खेळाडू येईल. एकच धाव कंप्लीट होईल. ठीक आहे, सिंगल. षटक क्रमांक पहिलं प्रगती असताना धावफलकावरती धावा लागल्यात मात्र डबल 11 धावा. डबल 1 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. फाईन लेगचा खेळाडू येईल. तद्वर झालेली एकच धाव. एके धावेने धावफलक पुढे जाते 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच जर विचार केला तर 11.60च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. तर आतापर्यंत या 5 चेंडू फेकले धावा खर्च केल्यात विशालने, त्यामध्ये तब्बल 12 धावा. इथं मात्र सेट ड्राईव्ह, जबरदस्त फ्लो दाखवला बॅटचा. चेंडू फरार होईल. मा रेषा पार येतोय. क्लासिकल षटकार. 6 धावा. 6 धावेने मात्र धावफलक जलदरित्या पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या मात्र तब्बल 18 धावा. 11च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. पहिलं षटक एक 18 धावांचं आलंय. मोठं षटक आलंय ते मात्र विशालचं. विशालने ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी झाली नाही. नाराज केले कारण की पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये डबल 18 देऊन टाकल्यात मात्र वाकण संघाला. सेकंड ओव्हरमध्ये प्रज्वलला बघतोय आपण. कुठेतरी समीकरण बदलताना दिसतात कारण की जी सरासरी होती ती कुठेतरी घसरताना बघायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 आले आहेत. 45 धावांचा छोट्या लक्षाचा पाठलाग करताना मध्ये पहिलं षटक जर 18 धावांचं आलं तर कुठेतरी फिल्डिंगचं जाळं सजवलं जातं. जर बघायला गेला तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक खेळाडू तैनात आहे. त्यानंतर कव्हरचा खेळाडू तिथे आहे. त्यानंतर विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू कुठेतरी डीपमध्ये ठेवला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. फाईन लेग आतमध्ये आहे. थर्डमॅन आतमध्ये आहे. तेव्हा हा पिच चेंडू टाकला होता. लाईन बघावी लागेल. वाईट येतोय. वाईटने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागतात.
19 धावा 19. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 19 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रो, जबरदस्त, आणि ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागतोय तर मात्र अनिकेत बॅक टू द डगआउट. अनिकेत सारख्या स्टार खेळाडू रनआउटच्या स्वरूपात डायरेक्ट थ्रो केला, हिट केला, आणि नक्कीच पहिलं यश आलंय ते मात्र ओळे संघाला. जर आपण बघितलं असतं तर आता झालेल्या वुमन वर्ल्ड कप मध्ये सुद्धा पहिली विकेट आपल्याला रनआउटच्या स्वरूपात आली होती. आणि आता सुद्धा जर बघायला गेला तर ओळे संघाला पहिला धक्का लागलाय. वाकण संघाला पहिल्याच फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. षटक क्रमांक दुसरं प्रज्वलचं. व्हाईटने सुरुवात केली होती परंतु या ओव्हरमध्ये आपल्याला उलटफेर बघायला मिळतात. रनआउटच्या स्वरूपात अनिकेत सारखा स्टार खेळाडू बॅक टू द डगआउट जातोय. धावफलकाचा विचार केला 19 धावांवरती नक्कीच स्थिरावलेले आहे धावफलक. चेंडू प्रज्वल याचा फुलॉर्लेचा चेंडू, बॅटची एज लागली जाते. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थर्डमॅन रिझनचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव येते, एके धावेने धावफलक 20 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलताना जेव्हा 16 चेंडू आणि नक्कीच 25 धावांची गरज आहे. 16 चेंडू 25 धावा, 16 चेंडू आणि नक्कीच 25 धावांची गरज आहे. काल पण आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा बघितले कमी टार्गेट सेट केलेला संघ सातत्याने चांगली गोलंदाजीवरती आपले सामने जिंकत होता. इथं मात्र पुन्हा एकदा टॉप एज लागलाय. 3 क्षेत्ररक्षक आहे परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू रिलीज झालाय. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये खूपच उलटफेर बघायला मिळतात आपल्याला. 3 क्षेत्ररक्षक होते, 3 क्षेत्राच्या बरोबर मधोमध चेंडू रिलीज झाला आणि नक्कीच इथे मात्र सोपा झेल मिस केलाय तो मात्र ओळे संघाने. धावफलक 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा दिशा दाखवण्याचा प्रयत्न, झेल होतोय का? झेल मिस झालाय. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे त्या दिशेने, किती धावा मिळतील? आणि नक्कीच इथे बघायला गेला गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी नक्कीच धावा वाचवल्यात. 2च धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या त्यामध्ये तब्बल 23 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. धावफलकावरती 23 धावा लागल्यात. एक फलंदाज नक्कीच अनिकेत बॅक टू द डगआउट गेला परंतु आता प्रतीक आणि अभिजित वरती दारोमदार असेल पूर्ण संघाचं. कारण की 45 धावांचा छोट्या लक्षाचा पाठलाग करताना पहिली ओव्हरच 18 धावांची आली. खूप चांगला स्ट्रोक, नक्कीच कव्हरच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केला चेंडूला. चेंडू जाईल, 1 बाउन्स 2 बाउन्स इंटू द क्राउड. अजून एक येतोय चौकार. खूप चांगला बॅटचा फ्लो बघितला आपण. बॅकफुटला केले, थोडंसं ऑफ साईडला जागा बनवली आपली आणि नक्कीच चेंडू फेकून दिले. इथं मात्र 4 धावांसाठी क्लासिकल बॅटिंग आपण बघतोय अभिजितच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आले होते आणि जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना आपल्याला बघायला मिळतात ते मात्र अभिजित. धावफलक 27 या आकड्यावरती. इथं मात्र लोवर फुल टॉस, चेंडू फेकून दे. क्षेत्ररक्षक आहे, झेल मिस झाले. कॅचेस विन द मॅचेस. झेल मिस झाला परंतु धावा सुद्धा रोखू शकले नाहीये. पुन्हा एकदा येतील बॅक टू बॅकचा हा अभिजितच्या बॅट मधनं दुसरा चौकार. दुसरा चौकार येतोय. धावफलकाचा विचार केला 31 धावा धावफलकावरती लागतात. षटक क्रमांक दुसरं मला वाटते संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 31 धावा. 31 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिला फलंदाज नक्कीच बाद झाला. त्यानंतर विचार केला अभिजितने मोर्चा सांभाळलाय. कारण की अभिजितचा विचार केला तर 4 चेंडू आणि तब्बल 11 धावा कुठून काढतोय आपल्या बॅटने. लाजवाब फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 31 धावा झाल्या. 31.
ओंबळे संघ नक्की टॉस विन झाला. टॉस टू फील्ड फर्स्ट. आपले लकी क्षेत्ररक्षण जाळं ते मात्र सजवण्यासाठी सज्ज राहायचं आहे. नक्कीच जर विचार केला तिसऱ्या षटकामध्ये रोहितचा वापर केलाय. पहिल्या दोन 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 षटकांचा विचार केला. पहिलं षटक 18चा, त्यानंतर आलेला 13 धावा, 31 धावा आणि आता मात्र इथून कमबॅक करावं लागेल ते मात्र ओंबळी संघाला. पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू होता, चेंडू फेकून दिलाय ते मात्र ऑफ साईडच्या दिशेने. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जाईल त्यावर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आलंय. इथे मात्र तब्बल 3 धावा खर्च करतोय. 3 धाव्यांनी धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या तर मात्र तब्बल 34 34 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. 34 धावा धावफलकावरती लागला. औपचारिकता शिल्लक आहे कारण की हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि नक्कीच जर विचार केला तर धावफलकावरती 34 धावा लागल्यात. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू रोहित यांचा. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. नक्कीच नशिबाचा चौकार येतोय का? क्षेत्ररक्षक आहे परंतु नक्कीच त्याच्या आव्याकाच्या बाहेर चेंडू फरार होईल. तो मात्र सीमे रेषा पार चौकारासाठी 4 धावांसाठी. 4 धाव्यांनी मात्र धावफलक आपल्याला पुढे जाताना बघायला मिळते. 38 रन्स, 38 धावा. 38 धावा. जर विचार केला अभिजितच्या बॅटमधनं लगातारचा हा मात्र तिसरा चौकार येतोय. खूप चांगली फलंदाजी केली अभिजितने. नक्कीच नेक्स्ट मॅच जर बघायला गेला तर उंबळे संघ विपक्ष सरई संघ. उंबळे संघ टॉस विन झालाय. टॉस टू फील्ड फर्स्ट. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. मी विनंती करतोय. खूप चांगला शॉट अभिजित यांचा कलात्मक शॉट बघायला मिळतोय. पॉईंट रिझन मधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच थर्डमॅनचा खेळाडू बॉल कलेक्ट करेल तद्वर केलेल्या या 2 धावा. अभिजितकडे खूप कला आहे. जर बघितलं गेलं ताकदीचा वापर करू शकतो. आता बघितलं गेलं कलात्मक शॉट आपण बघितला ऑफसाईडच्या दिशेने खेळाडू नव्हता त्या दिशेने फक्त पुश केलं चेंडूला आणि या 2 धावा आपल्या खात्यामध्ये ऍड केल्या. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते ते मात्र अभिजितच्या माध्यमातून. धावफलकाचा विचार केला 40 धावा ऑन द बोर्ड्स. 5 धाव्यांची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच 40 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हरमध्येच नक्कीच सामना फिनिश करण्याची मनसुबा असेल अभिजितचा परंतु जर बघायला गेला मिस होतोय. हॅलो. अजून एक चेंडू असा शेवटचा चेंडू असा षटकातील. 5 धाव्यांची गरज आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच सामना तिसऱ्या ओव्हरमध्ये संपेल. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच झाले मिस आणि नक्कीच एकच धाव मिळेल. 1 धाब्याने धावफलक पुढे जाते. 41 रन्स, 41 धावा. 41 धावा लागल्या. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच 6 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. नक्कीच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भव्य दिव्य शुभारंभ चषक 2025 पर्व नक्कीच या पर्वामध्ये आपण बघतोय. हा आजचा दिवसाचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये आपल्याला खूप चांगल्या लढती आपल्याला बघायला मिळत आहेत. यापुढील मॅच नक्कीच ओंबळे संघ विपक्ष सरई संघ. सरई संघ आपले बॅटर्स नक्कीच तयार ठेवा. ओंबळे संघाने टॉस विन होऊन नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आपली टीम सुद्धा सज्ज राहायची आहे. थोडंसं स्पीडअप करा. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण स्पीडअप केलं तर नक्कीच शेवटचे मॅचेस आपल्याला फायनल सेमीफायनल नक्कीच 4-4 ओव्हरचे बघायला मिळतील. सूरज येतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. नक्कीच निर्णायक षटक आहे कारण की 6 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. इथं मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेपले क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव कंप्लीट होईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धाव फलकावरती धावा लागल्या जातात. त्यामध्ये तब्बल 42 धावा. येणारे 5 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 3 धावा. इथं मात्र खूप चांगला चेंडू वाईट चेंडू येतोय.
व्हाईटने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 43 रन्स. औपचारिकता शिल्लक आहे 5 चेंडू आणि नक्कीच धावांची गरज आहे ती मात्र फक्त आणि फक्त 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. टेनिस क्रिकेट आहे यामध्ये नक्कीच जर तर मानलं जात नाहीये क्रिकेटमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले पंच केलाय चेंडू फरार होईल सीमा रेषा पार. चौकार विजयाचा चौकार नक्कीच बघितला तर मात्र प्रतीकच्या बॅटमधनं आलाय आणि नक्कीच सामना विजयी होतोय तो मात्र वाकण संघ. हार्डलक नक्कीच ओंबळे संघ. खूप चांगला क्रिकेट आपल्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळाला. जर प्रतीकची खेळी बघितली 6 चेंडू फेस केले प्रतीकने आणि नक्कीच धावा कुठून काढल्या ते मात्र तब्बल 9 धावा. 6 चेंडू आणि 9 धावा. त्यानंतर विचार केला अभिजितचा. अभिजितने 9 चेंडू आणि तब्बल 19 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून सुद्धा साकारली गेली आणि गोलंदाजी सुद्धा चांगल्या प्रकारे केली. 45